मित्रांनो, तुम्ही जर नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी 2175 कोटी 28 लाख निधी जो आहे तो निधी इथे मागण्यात आलेला आहे। त्या संदर्भातील माहिती काय आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चॅनलवरती जर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशा नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओंची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मित्रांनो भेटत असते। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या 55,520 कोटी 77 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या ज्या आहेत मित्रांनो त्या इथे मंजूर करण्यात आलेल्या आहेत। आणि या मागण्यांमध्ये मित्रांनो विविध प्रकारच्या आर्थिक तरतुदी ज्या आहेत मित्रांनो त्या इथे करण्यात आलेल्या आहेत। तुम्ही इथे पाहू शकता पीक विमा, कांदा उत्पादकांसाठी आर्थिक तरतूद देखील या पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आलेली आहे। पुरवणी मागण्यातील महत्त्वाच्या तरतुदींबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकरिता 2175 कोटी 28 लाख, प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 2768 कोटी 12 लाख रुपये, शेतकऱ्यांच्या अल्पमुदतीच्या पीक विम्यासाठी 218 कोटी, डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी 100 कोटी रुपये, कांदा उत्पादकांना अनुदानासाठी 301 कोटी 67 लाख रुपये, अशा तऱ्हेने कृषी क्षेत्रासाठी मित्रांनो तब्बल 5,563 कोटी 7 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या ज्या आहेत ते इथे सादर करण्यात आलेल्या आहेत। आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकरिता 2,01,075 कोटी 28 लाख रुपयांच्या पुरवण्या मागण्या ज्या आहेत मित्रांनो त्या इथे सादर करण्यात आलेल्या आहेत। याची मंजुरी भेटल्यानंतर मित्रांनो लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे। आशा करतो की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।